तर चकली पहा काय मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी इथे तयार झालेली आहे. तर आज आपण बिना भाजणीची अगदी 20 ते 25 मिनिटात तयार होणारी पोह्यांची मस्त कुरकुरीत अशी चकली बनवणार आहोत. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ह्या चकल्या बनवल्या तरी 100% त्या अगदी परफेक्टच बनवून तयार होतील. इतकं हे अचूक आणि परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बऱ्याच वेळेस भाजणी जमली नाही तर चकल्यासुद्धा आपल्या बिघडतात. त्यामुळे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने बिना भाजणीची अगदी कमीत कमी तेलकट मस्त कुरकुरीत अशी ही चकली कशी बनवायची ते पाहूयात. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच पोहे इथे मी वापरलेले आहेत. पोहे सुरुवातीला स्वच्छ साफ करून निवडून घ्यायचे आहे. जी काही घाण वगैरे असेल ती काढून टाकायची आहे किंवा चाळणीने चाळून घेतले तरीही चालतील. त्यानंतर एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता घेतलेले 1 वाटी पोहे घालायचे आहे आणि मिक्सरमधून आपल्याला याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तयार केलेली पावडर आता आपण चाळणीने चाळून घेणार आहोत. अशा पद्धतीने जी बारीक चाळणी असते त्या चाळणीने आता आपल्याला हे सर्व पोह्यांची पावडर चाळून घ्यायची आहे. तर पोह्यांची पावडर चाळून घेतल्यानंतर थोडीशी जाडसर ही पावडर उरलेली आहे. ती पुन्हा मिक्सरमधून आपल्याला बारीक फिरवून घ्यायची आहे आणि ती देखील आपण पुन्हा चाळणीने चाळून घेणार आहोत. तर सर्व साहित्य मोजण्यासाठी तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी किंवा कप सेट करू शकता आणि त्याच वाटी किंवा कपाने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. जेणेकरून आपली चकली अजिबात बिघडणार नाही, अगदी परफेक्टच बनवून तयार होईल. तर सर्व पोह्यांची पावडर इथे मी चाळणीने चाळून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी याला डाळवं असं सुद्धा म्हटलं जातं. तर ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी इथे मी ह्या फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत. याची सुद्धा आपल्याला एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर मिक्सरमधून मी या फुटाण्याच्या डाळ्यासुद्धा अगदी बारीक पावडर स्वरूपात दळून घेतलेल्या आहेत. त्या देखील आपल्याला चाळणीने चाळून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जे काही जाडसर कण वगैरे शिल्लक राहिलेले आहेत ते पुन्हा आपण मिक्सरमधून याला एकदा फिरवून घेणार आहोत. तर हे पहा, पुन्हा याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेतलेल्या डाळ्या आता आपण ह्या चाळून घेणार आहोत. त्यानंतर आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर इथे मी बरोबर 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पोहे आणि डाळ्या आपण ज्या वाटीने मोजून घेतलेल्या आहेत त्याच वाटीने बरोबर इथे 1.5 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही रेडीमेड तांदळाचं पीठ इथे वापरू शकता किंवा घरी तुम्ही तयार केलेलं असेल तांदळाचं पीठ ते इथे वापरलं तरीसुद्धा चालेल. तर घेतलेलं तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर प्रमाण अगदी साधं आणि सोपं आहे. 1 वाटी इथे आपण पोहे घेतलेले होते, त्यासाठी अर्धी वाटी फुटाण्याच्या डाळ्या आणि बरोबर 1.5 वाटी आपल्याला इथे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. अगदी अचूक प्रमाण आहे. चकली अजिबात बिघडणार नाही. फक्त प्रमाण घेताना ते कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचं आहे. तर सर्व पीठ आता आपल्याला सुरुवातीला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपली चकली मस्त खमंग आणि कुरकुरीत होण्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे. तर अगदी पाव वाटी इथे मी तेल घेतलेलं आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने म्हणाल तर बरोबर 4 ते 5 चमचे इथे तेल घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने बरोबर आपल्याला पाव वाटी तेल मोजून घ्यायचं आहे. सर्व तेल आता एका इथे मी तडका पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तर इथे मी हे घेतलेलं तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर ह्या पिठावर आपल्याला ओतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कडकडीत असं तेलाचं मोहन यामध्ये घातलं की चकली मस्त खमंग आणि कुरकुरीत आपली बनवून तयार होते. तर घातलेलं तेल सुरुवातीला चमच्याने आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने आपल्याला हे पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. जेवढं मी तुम्हाला तेल सांगितलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात इथे आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे. जास्तसुद्धा करायचा नाही आहे आणि कमी देखील करायचा नाही आहे. तेलाचं प्रमाण जर जास्त झालं तर चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा जास्त तेलकट बनते. त्यामुळे तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट असणं फार गरजेचं आहे. तर सर्व तेलाचं मोहन आपल्याला पिठाला अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. अगदी पिठाला तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने. त्यानंतर पिठाची अशी मूठ वळून बघितल्यानंतर अगदी इझिली त्याची मूठ वळते म्हणजे तेलाचं जे मोहन आहे ते अगदी परफेक्ट पडलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. तर 3 मोठे चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. 1 चमचा धना जिरा पावडर, 2 चमचे लाल तिखट आणि अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे. घेतलेले सर्व मसाले आता पिठामध्ये घालून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडेफार मसाले कमी जास्त करू शकता.
त्यानंतर चवीनुसार लगेचच यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि घातलेले सर्व मसाले पिठामध्ये अगदी व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. तुम्हाला कितपत चकली तिखट किंवा फिक्की हवी आहे त्याप्रमाणे. आता पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कडकडीत असं पाणी गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला यामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून पाणी घालायचं आहे आणि चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यानेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हलकंसं कोमट झालं की हाताने ह्या पिठाचा गोळा तयार करून घेऊ शकता. पाणी अगदी थोडं-थोडं करूनच वापरायचं आहे, म्हणजे पीठ भिजवताना आपल्याला त्याचा अंदाज येतो. एकाच वेळेस जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही आहे, नाहीतर पीठ आपलं सैलसर होऊ शकतं. तर हे पहा, सुरुवातीला गरम पाण्यामध्ये मी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी वरून थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे आणि कोमट पाण्याने आता मी हे पीठ इथे भिजवून घेणार आहे. तर खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ देखील नाही आहे. अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं हे पीठ इथे मी भिजवून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता ह्या पिठाचा मी एक गोळा तयार करून घेते. अशा पद्धतीने थोडासा लांबसर असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून सोऱ्यामध्ये पीठ अगदी व्यवस्थित असं भरलं जातं. तर इथे मी सोऱ्या घेतलेला आहे चकली बनवण्याचा. त्याला चकलीची प्लेट लावून घेतलेली आहे. सुरुवातीला आपल्याला याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, कारण जे पीठ आहे ते सोऱ्याला चिटकणार नाही. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं चमचाभर याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ भरायचं आहे. तर पीठ भरताना ते आपल्याला चांगलं दाबून-दाबून भरायचं आहे. पिठामध्ये जर गॅप राहिला तर चकली पाडताना मध्येच चकली तुटते. त्यामुळे पीठ अगदी छान दाबून भरून घ्यायचं आहे यामध्ये. आणि आता आपण झाकण लावून घेणार आहोत आणि याच्या चकल्या तयार करून घेणार आहोत. तर चकली बनवण्यासाठी इथे मी 3 प्लेट घेतलेल्या आहेत एकसारख्या. त्यावर आपण चकली बनवून घेणार आहोत, म्हणजे सर्व चकल्या अगदी एकसारख्या तयार होतात. तर हे पहा, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या-मोठ्या आकारामध्ये चकली तयार करून घेऊ शकता. आणि चकली बनवून झाल्यानंतर चकलीचं पहिलं टोक आणि शेवटचं टोक आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. म्हणजे चकली तेलात सोडल्यानंतर चकली सुटत नाही. ती अगदी व्यवस्थित असं ते पीठ आपल्याला दाबून घ्यायचं आहे. तर हे पहा, शेवटचं टोक आणि पहिलं टोक मी हे चिटकवून घेतलेलं आहे. तर मस्त गोल गरगरीत चकली इथे बनवून तयार होते. तुम्ही पाहू शकता पीठसुद्धा अगदी व्यवस्थित भिजवून तयार झालेलं आहे. चकली बनवताना सुद्धा तुम्ही पाहू शकता कुठेही मध्ये चकली तुटत नाही आहे. अगदी व्यवस्थित अशा मस्त गोल गरगरीत चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर आता आपण लगेच चकली तळायला घेणार आहोत. तर चकली तळण्यासाठी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल गरम झालंय की नाही चेक करण्यासाठी थोडासा चकलीचा तुकडा यामध्ये टाकलेला आहे. पटकन वरती आलेला आहे, म्हणजे तेल आपलं मध्यम गरम झालेलं आहे. जो चकलीचा तुकडा आहे तो खूप जास्त लाल देखील झालेला नाही आहे. तर चकली तळण्यासाठी मध्यम तेल आपल्याला गरम असायला हवं. त्यानंतर अशा पद्धतीने झाऱ्यावर आपल्याला चकली ठेवायची आहे आणि अलगद तेलामध्ये ती सोडायची आहे. तर एका वेळेस मावेल एवढ्याच चकल्या यामध्ये आपल्याला तळून घ्यायच्या आहे. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला अजिबात तिला झाऱ्याने वगैरे हलवायचं नाही आहे किंवा पलटी करायचं नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता वरचे जे बुडबुडे आहेत चकलीचे ते कमी होईपर्यंत चकली पलटी करायची नाही आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता वरचे जे बुडबुडे आहेत चकलीला आलेले ते हलकेसे कमी झालेले आहेत. त्यानंतर आता आपण ही चकली पलटी करून घेणार आहोत. खूप जास्त चकलीला आपल्याला पलटी करत बसायचं नाही आहे. अगदी 1 ते 2 वेळेस आपण हिला पलटी करून तळून घेणार आहोत आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ही चकली तळायची आहे. अजिबात हाय फ्लेमवर तळायची नाही, नाहीतर बाहेरून चकली पटकन लाल होते आणि आतमध्ये ती कच्चीच राहते आणि परिणामी नंतर चकल्या नरम पडतात. त्यामुळे अगदी लो टू मीडियम फ्लेमवर छान मस्त खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता चकली मस्त कुरकुरीत अशी आपली तळून झालेली आहे. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर मी ही चकली तळून घेतलेली आहे. आता ही तळलेली चकली आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे मी सर्व चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. काय मस्त काटेरी अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला मी हातावर दाखवते. कुठेही तेलकट वगैरे चकली तयार झालेली नाही आहे. आवाज ऐकू शकता. मस्त खमंग कुरकुरीत ह्या चकल्या बनवून तयार होतात. अजिबात तेलात विरघळत वगैरे नाही. फक्त दिलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. ते प्रमाण वापरून तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ह्या चकल्या नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.